शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्हालाही जर ऊस पिकामध्ये अशा प्रकारे रोपमार होत असेल किंवा कोंब जळत असेल, हे बघा अशा प्रकारे, तर यासाठी तुम्ही ड्रीपमधून रेडोमिल जे असते मेटलेक्झिल 35% आणि क्लोरोपायरिफॉस हे 20% पण चालतं आहे, 50% पण चालतं आहे। त्यासाठी तुम्हाला 250 ते 500 ml एकरी जे तर क्लोरोपायरिफॉस घ्यायचं आहे आणि मेटलेक्झिल हे जे बुरशीनाशक आहे हे जमिनीतून सोडायचं आहे। त्यामुळे याची मर जी थांबेल आणि जी आळी याच्यामध्ये पोखरते, सध्या नवीन ऊस जी लागवड केलेली आहे त्यामध्ये हे बघा, हे कोंब जर अशा प्रकारे जळत असेल, हे बघा ही जळालेलं नाही आहे, सध्या याच्यामध्ये कमी प्रमाणात आहे, कुठं मोठं आहे, पण त्यासाठी तुम्हाला हा रोग जर जाणवत असेल किंवा कोंब जर सुकत असेल तर त्यासाठी ही आळवणी बेस्ट आहे। आणि वरतून जर फवारणी करायची असेल तर तुम्हाला एकतर जर ड्रिपनं नसेल सोडायचं तुम्हाला हे औषध, तर तुम्हाला वरतून फवारणी घ्यायची आहे कार्बेंडाझिम, मेन्कोझेब आणि यासोबत अळीचं जे औषध घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे। एकतर तुम्ही बायोचं चांगलं औषध घेऊ शकता, बायोच्या कंपन्या भरपूर आहेत, त्याचे पण रिझल्ट चांगले येतात चांगल्या कंपनीचं घेतलं तर, किंवा मग तुम्ही कोरॅजन घेऊ शकता, फेम घेऊ शकता। हे जे कीटकनाशक आहे तर हे अत्यंत प्रभावी नियंत्रण करते आणि बुरशीनाशक जे आहे कार्बेंडाझिम, मेन्कोझेब हे कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे आणि आंतरप्रवाही पण आहे, असं हे दोन्ही प्रकारे काम करतं आहे। जसं आता तुम्हाला बघा इथं हा खोडवा प्लॉट आहे, या खोडवा प्लॉटमध्ये बघा अशा प्रकारे हे कोंब जे आहेत वाळून याच्यामध्ये अशा प्रकारे छोटे छोटे जे आहेत अळी झालेले आहेत त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे। तर यासाठी तुम्हाला हे जर तुम्हाला एक 10-20% जर तुम्हाला किंवा 5%, 10%, 15% जर दिसत असेल असे कोंब जळत असेल तर तुम्हाला नगदी फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं नुकसान जे कमी होईल आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगला मिळेल। तर ह्या एक फवारणी किंवा मग एक आळवणी घ्या, चांगला तुम्हाला फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, वरती बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।